दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड आणि माणगावमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी पूर आलाय। इथून वाहणारी सावित्री, काळ, गांधारी या प्रमुख नद्यांसह सगळ्याच उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि याचा परिणाम महाड आणि माणगाव शहरांच्या सखल भागात पुराचं पाणी साचलंय। त्याचबरोबर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात असल्यानं आता या ठिकाणी जलमय रस्ते होताना पाहायला मिळत आहेत। सावित्री, कुंडलिका, आंबा, बाळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत। तर एकंदरीत रायगडमध्ये पाऊस आणि पूर याबाबत चिंताजनक परिस्थिती आहे। तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। थेट जाऊयात। गेली 5 दिवस रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कोसळत आहे। त्यानंतर रायगड जिल्ह्यामधला महाड असेल, माणगाव असेल या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज देखील महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती आहे। आपण जर का पाहिलं तर महाड तालुक्यातनं वाहणारी सावित्री असेल, गांधारी असेल, त्याचबरोबर काळ नदी असेल ही इशारा पातळीवरनं वाहत आहे आणि त्यामुळे महाड शहरातील सखल भागामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। महाड शहरातील गांधारी नाका असेल, दस्तुरी नाका असेल, त्याचप्रमाणे सुकट गल्ली असेल या परिसरामध्ये पुराचं पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळे महाड शहरातील जनजीवन आहे ते कुठेतरी विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्व शाळा, कॉलेज, त्याचप्रमाणे बालवाड्यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।